दिसतंय का? आज आम्ही आलोय राजुरीत. तुम्हाला सकाळ धरून म्हणलं होतं ना कशी उभा राहिले मावशीला भेटाय आलोय खास करून आमच्या अण्णांना. अण्णा आजारी होत. होय अण्णा बरं आहे ना आता? हा अण्णांना भेटायसाठी आलो आज. समाचार मग त्यांचा हा आणि सगळीच भेटाय आल्या ती. होय मामा? ही अण्णांचा भाऊ आहे तो. ही अण्णांचं भाऊ, ही आत्यांचं भाऊ, ही आत्यांचं मेवणं, ही मावशी आणि ही आमच्या मावशीची मैत्रीण. होय बघा सगळी गाडी घ्या 3 दिवस झाल्या गेले. आमचं बापू दिसाडच येत. दिसाड माणसं सांभाळली पाहिजे तू. नाही बरोबर आहे. नाही तर माणसं आल्यावर काय बाय निघून जाते ती घरी लावून. म्हणजे त्यातला भाग सांगतोय आम्ही. म्हणजे लबाड नाही सतेजदाजी. जाते ते निघून आणि जवळनं गेल्यावर बोलत नाहीत. घरा फोन मुदाम मी जातो कुणाच्या बी. तेवढं प्रेम लागतं बहीण भाऊ. हा काय नाही पदेशीर सुखी रागाड्या सगळे काय नको. अण्णांना नाही येते का बोलाय? बोलून दे की त्यांच्या मनाने. बरं आहे का म्हणावं? बरं आहे आता. बरं आहे म्हणतात. अण्णांची गाठ घ्यायसाठी आम्ही आलो बरं. इतकं लांब ना गाठ घेण्याकरता इतके अण्णाला कधी बघून झालतं त्याच्यामुळे एवढा ज्याला आवड आमचं बापूला त्या दिवशी एकटंच आलं. म्हणलं जाऊ आपल्याला. बापूला दमच निघाला. मी म्हणत होते अहो थांबा 2 दिवसांनी जाऊ. पण नाही सकाळी 7ला तर आमचं बापू घरनं निघलं होतं. खराडेरा घेऊन आलो विश्वनाथ खराडे. हा आकाची गाठ घेऊन आलो. परत जाताना भिगवणात गेलो. घडीवर बसलो चपानी. समाचार आता सगळ्यांचा. हा जी समाचार. आल्या जावय आलं भेटून गेलं. हो मग मी जाऊन आलो समजा पदशीर. काय नाही जावय आलं सगळं गेल्या. सगळे चालते. यायची आली नाच जावय आलं. बघा मावशीला सगळी भेटायला आलती. वय मावशी असू दे आता. अण्णांसाठी आलते. अण्णा आजारी होतो म्हणून. बसा बसा बसा. बरं आता अकलू जोर ना. हळूच बसा पण. यांचा थोरला लोक म्हणायचं. हा त्यांना माहिती माहिती आहे सगळ्यांनाच. बरं आहे आता. बरं नव्हतं आम्हाला विचारतात कमेंट करून. कोण आहे काय आहे विचारते. मग काय तर. आता आम्ही चाललोय घराकडे. लय वाढू झाला आलो होतो. आता आम्हाला आणि घरी जायचंय. होय आता ह्यांच्या घरी जायचं आधी. मग ह्यांच्या घरी जायचं. सगळ्याची घर लांब लांब आहेत. जयच्या घरी जायचंय आता इथं. चला मग बापू जायचं. होय चला मावशीच्या घरनं डायरेक्ट. सगळं व्हिडिओ बघते माझं. होय त्याच्यामुळं ती मावशीच्या घरी मला न्यायला आली. तिला माहित झालं म्हणून म्हटलं चला आता आलोय तर चहा पिऊन जावं. सगळी थांबली. मुलगी का मुलगा? मुलगी यांच्या घरात मुलगी आली जन्माला म्हणजे भारी झालं. पहिल्यांदाच आलो. हा ती बाळ झोका खेळताय ती दाखव. ती झोका खेळताय ती दाखव. भाऊ आहे शिवचा भाऊ. कोणचा? कुठलं हे का? इकडे बोला तुम्ही पाहुणं. काय नाही अडचण. सगळे म्हणजे सारी दुनिया बघ. मला सगळे वागतात पण मी नाही कोणाला ओळखत. पण आणि बाळ इकडं चित्रच्या झाडाला झोका बांधलाय मस्त पैकी. बघा कशी खेळतात सगळे. चित्र पण सगळे पटांगणच आहे. आणि इतक्या चिंच आल्यात अशुपन. हो का चिंच अजून पिकलेल्या नाही बरं का. पण लय चालत चिंच. कस काय लागलाय जरा मला जास्त तोडायची होती घरी. चला आत्यांच्या भाच्याच्या घरी आलो. आमच्या रेकवणींची हळदी कुंकू वटी भरायचं. नको म्हणलं तरी काय बाई. साडी कशी काय असतं का? साडी ती काय असते. त्यांचं म्हणणं आहे की येत नाही सारखी येत नाही. पण वहिनी यायला टायमिंग नाही. काय करता सवड होत नाही. आता एक तर गाडी आलो जाताना किती गार लागत. आता होटमला घेऊन येऊ. बरोबर तुम्ही फोन लावा की. आणि तुमच्या भावाला म्हणाव काय याय नाही यायचंय म्हणा. हा म्हणा तुम्ही म्हणा. आणि बघा बसलं मस्त घर बांधलेलं आहे इकडं छान असं. नाही राहू द्या नका उघडू राहू द्या. इकडं मस्त बंगला बांधलाय बरं का. त्यांचं दाजी इथं मोठं दाजी इथं जाना मावशीचं मोठं पोरग तर तिकडं तिकडं त्यांची गुरं ही अशी पटांगणात छान. गुरांचा सगळ्यांनाच नाद आहे. ती मला गेलं की ती आधी गुरं हे दाखवावं लागते. हो सगळं पटांगण केलंय. आणि त्यांची इथं मशीन. त्यांचं फुल दुकान चालतं कपड्याचं. अख्ख्या राजुरीत त्यांचं दुकान आहे ना का? हाय कोणाचं दुसरं हाय ना. तर सगळी कपडे ब्लाऊज आणि सगळं वहिनी शिवतात. हाय वहिनी सगळं
सगळं ब्लाऊज सगळं शिवलं. आज कुठं आलोय? राजुरीला. आता काय राजुरी सगळे बघा ना की. फिरून फिरून सगळे झालं आता होय. आता एवढं उभा केलाय दोघांनी. दिसत नाही आले तर काय. असू द्या वहिनी, असं का बाबा आलेलं चांगलं. रोज रोज आल्यावर कसं तुम्ही माझा रोजच येते रोज आल्या म्हणून का? असू द्या आलोय आता तुला तरी वेळ पाहिजेत की रोज ये. हो ना, माझा वेळ नाही म्हणून राहिले. आमचं ह्यांना चला चला म्हणून कटाळा त्या दिवशी मायना मावशीला पण आम्ही असं बोलायला गेलतो. त्याला म्हण की भाचा आहे माझा भाचा, नंदाचा मुलगा आहे मागाच्या नंदाचा. त्याच्यामुळे आम्ही नंदावेला भेटायला आलतो त्यांच्या वडिलांना. त्यामुळे ताई इकडं ती पड्यावर त्यांना नाही जमत इथं फरशीवर. फरशी कसा ती मावशी म्हणते मला नाही इथं जमत म्हणून हे असू द्या. आलोय आता आत्याच्या बहिणीच्या घरी. होय, आत्याला इतकं हिंडावला ना आज काय. होय आत्या, होय कसं वाटलं बरं आता तुम्हाला एवढं हिंडून? सारखं वाटलं का? हा, शेवट बहिणीच्या घरी आणलंय. राजुरीत लय पाहुणे आता कोणाच्या घरी जाऊन कोणाच्या नाही असं होतंय. हा, लय हुकावली होय. अजून एक बाती राहिली घरी जायचं. कोणाच्या? हा, लय राहिलं होय बापू. मी तू बाबा आल्यावर येतात ना तुम्ही सगळ्यांच्या घरी. आमचं बापू सगळ्यांची गाडी घेतात. काय सांगावं. हा, एक इकडे बाळा. तुझं नाव सांग की एकदा मला. होय रे, नाव सांग की. नाही नाही ते बोलत नाही. ओळख नाही आपली. असू दे, हाय ना. ओळख नाही ना. ओळख तू ना मला. तू का नाही ओळखत? तू बोल रे. नाही गेला, पोरं नाहीत येणार. असं काय झालंय, आता वाजले 4:30 आणि आता आम्ही चाललोय घरी. एकदा तुला फक्त सांग की. आर्यन, आर्यन नाव आहे. हा, तू नाही सांगितलं जाऊ दे. तू संग नाही बोलणार आता. तू नाव सांगा नाही. छान दिसते तू. है का नाही. तर ह्यांची सुनबाई आहे. तर ह्यांना तर वागत ह्या सारख्या आहेत का नाही आमच्या घरी. हा बघा. हा, सगळ्यांच्या घरी गाठी घेऊन आता आम्ही आता घराकडे निघालेलो या. हाय, गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. मम्मी आली राजगीवरून पप्पांच्या आत्याच्यात आणि आजीच्या बहिणीच्यातून. आणि आले तशा स्वयंपाकाला लागले आहे ना. म्हणजे आले तशा स्वयंपाकाला लागले. भुका लागल्या. पोरांच्या घरी आठवण येत नाही तुम्हाला. काय तेव्हा 7 वाजल्या तरी घरी नाही. काय नाही कायला का एक फक्त वडापाव आणला ना. अजून हलकट देत म्हणताय वडापाव आणला. काय आणायचं तुला? होय गे मच्छी आलू सगळं हिंडून गाव. मम्मा हिंडायला नव्हतो गेलो खरं. त्यांना भेटायलाच गेलो. तुम्ही काढलाय त्यांचा व्हिडिओ मी. माझ्या घरच्या नावाने कशाला बोलते या व्हिडिओ मध्ये? म्हणजे कसं भेटायला गेलतो म्हणजे त्यामुळे आजारी त्यांचं आता आजारी तर त्यांना अटॅक येऊन गेले 2. कुणाला? आनंदला त्या. त्याच्यामुळे त्यांचं बायकाचं ऑपरेशनही झाले. त्याला हिस्टोरी यावं. कुणाच्यात गेलता? मग आता तिथं सगळ्यांच्या आहेत मला. सगळ्यांच्या घरी जावं लागते. म्हणजे राजुरी राशीन पण आला का असं विचार? नाही बाई, राजूरूनच येता येता नाकी नळ आलं आणि कुठं येते. तिकडून गेलतो आम्ही. नाही नाशिकवरून नाही इकडून. काय ते कुठला मार्गी होती? मधल्या मार्गी. पारेवाडी. हा, तिकडून गेलतो त्या. बरं असू द्या. हेला का मला लय भूक लागली. गय ओरडत होती. अंधार पडला. आता हे टायमिंग झाला बरोबर 7 वाजले. 7 वाजता हटायचं आणि झोपायचं. बघा मी किती काम केलं. घरच्यांना काय काळजीच नाही. मी झाडून काढलं. गाईला भाकरी ठेवली. ठेवलेले होय. हा अयो मी पण ठेवलेत. झालं. आता लय ठेवले होत्या काय तो. लय किती ठेवलेले? ती पिंक पाते ती पिंक घमेला आहे ना. हा, ती भरून ठेवली. हा आता आणि मी आज ठेवले अर्ध. तो सांगायचं का नाही? मला तू म्हणायचं ना मम्मी मी गैर ठेवले म्हणून. पाणी नव्हती पिली ती. विचारायचं की मग मला. गावात टाकलेलं ना. आता मला माहिती होतं तू आल्या जायची. तुला माहिती तुम्ही उशीर झाला की मी गाईला खायला ठेवते म्हणून. बरं, जाऊ दे. काय नाही होत. भाकरी त्या वाळलेल्या. मी एवढं पण नव्हतं ठेवलं. भोगा ठेवायला गोळा करून. काय हा मी पण भुगच ठेवलेला. तिला दुसरं खायला नाही टाकलं आता.
असू द्या ठेवलंय तर असू द्या आता काय आहे. मला वाटलं ठेवलं नाही. मी आधी गेले की ती ओढत होती म्हणून तिच्याकडे गेली गाडीने उतरले की तिचं आवडलं जेव्हा तर आपण गिरतो मिरची त्याच्यात नाही ते इसरायचं पण मग तुला माहितीये की तू रानात असली किंवा कुठे उशीर झाला तरी मी खायला टाकते. टाकले नाही काय होत काय होईचंय तिला ती भुसरा वाकली मला भूक लागली बाबा, झाडून अख्खं गार्डन झाडून काढले मी. सकाळी आम्ही निघून झाडले होते की. हा तीच की निम राहिलेलो, इकडचं झालं. इकडचं पुढचं तरी थोडं राहिलं. असू द्या. तशीच काम करी जा रोज बाळा. ज्ञानेश्वरीने आमच्या काढले सगळं झाडून आम्ही आलो आता. आलो की कामाला लागली. सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. आज आहे चतुर्थी. चतुर्थीला बेसन म्हणजे उपास सोडा बेसन केलं. नाही वरण भात करायचंय की. बरं झालं. करायचंय का घर? चालू आहे काम म्हणे. वरण भात मस्त पैकी नाही काय करायचंय चालू, त्याची तयारी चालली. आताशी बेसन करायला पाटील ती पाटील सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. असू द्या, बाय बाय.